Imperative sentences. Imperative म्हणजे आज्ञार्थी sentences म्हणजे वाक्य. पहा आपण आज्ञार्थी वाक्य शिकणार आहोत. पहा आज्ञार्थी वाक्यात सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे आज्ञार्थी वाक्यात कर्ता नसतो. आज्ञार्थी वाक्याची वाक्यरचना पहा. जे होकारार्थी वाक्यरचना आहे. होकारार्थी वाक्यामध्ये सरळ सरळ क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं जातं आणि वाक्यातील इतर शब्द वापरले जातात. आणि नकारार्थी जी निगेटिव्ह रचना आहे त्या ठिकाणी डोंट हा शब्द सुरुवातीला घेतला जातो, त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं जातं, त्यानंतर वाक्यात इतर शब्द घेतले जातात. आपण ही काही आज्ञार्थी वाक्य घेऊया. पहा तुम्ही एखादा शिक्षक विद्यार्थ्याला शिकवतोय आणि या चित्राभोवती एक वर्तुळ काढा आणि सूचना त्या शिक्षकांना द्यायची. तरी कशा पद्धतीने दिली पाहिजे. किंवा एखादा शिक्षक विद्यार्थ्याला शिकवतोय आणि या खाली दिलेल्या चित्रांकडे पहा. खाली दिलेल्या चित्रांकडे पहा आणि सूचना त्या शिक्षकांना त्यांच्या विद्यार्थ्यांना द्यायची. तरी कशा पद्धतीने दिली पाहिजे. किंवा एखादा शिक्षक प्रश्नपत्रिका तयार करत आहे आणि खाली प्रश्नांची उत्तरे हा प्रश्नपत्रिकेमध्ये टाकायचे. कशा पद्धतीने टाकायला पाहिजे. किंवा वेळेवर येण्याचा प्रयत्न करा. वेळेवर येण्याचा प्रयत्न करा आणि सूचना द्यायची ती इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने दिली पाहिजे. किंवा मला समजून घेण्याचा प्रयत्न कर. हे वाक्य मला बोलायचे ते कशा पद्धतीने बोलायला पाहिजे. किंवा मला विचारू नकोस. पहा आपण काही नकारात्मक वाक्य केलं. मला विचारू नकोस. सूचना द्यायची ती कशा पद्धतीने दिली पाहिजे. किंवा पाण्याजवळ जाऊ नकोस. पाण्याजवळ जाऊ नकोस. हे वाक्य मला बोलायचं तर मी कशा पद्धतीने बोलायला पाहिजे. किंवा पत्र पाठवायला विसरू नकोस. किंवा फोन करायला विसरू नकोस. फोन करायला विसरू नकोस. हे वाक्य इंग्रजीमध्ये बोलायचे ते कशा पद्धतीने बोलायला पाहिजे. किंवा याला हात लावू नकोस. याला हात लावू नकोस. हे वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायचे ते कशा पद्धतीने बोलायला पाहिजे. किंवा पुन्हा हे करू नकोस. पुन्हा हे करू नकोस. आणि सगळे आज्ञार्थी नकारात्मक वाक्य आहेत ते आपल्याला इंग्रजीमध्ये करायचे इंग्रजीमध्ये बोलायचे. आज्ञार्थी वाक्याचे एक वैशिष्ट्य पहा की आज्ञार्थी वाक्यामध्ये सब्जेक्ट नसतो. सरळ सरळ आपण वाक्याला शेवटी द्यायचं. पहा या वाक्याला शेवटी आहे काढण्याचं पहिलं रूप आहे ड्रॉप. त्याच्या अलीकडे आहे एक वर्तुळ. एक वर्तुळासाठी असर कर. त्याच्या अलीकडे आहे भोवती. भोवतीसाठी आराम आणि हे चित्रासाठी दिसते. पहा ड्रॉप सर्कल आराम हेच प्रेक्षक. पुढे आहे खाली दिलेल्या चित्रांकडे पहा. हे आज्ञार्थी वाक्य इथेही करता नसतो. सरळ सरळ वाक्य शेवटी द्यायचं. या वाक्याला शेवटी आहे पहा. पहासाठी लोक. त्याच्या अलीकडे आहे कडे. कडेसाठी ऍक्ट. त्याच्या अलीकडे आहे चित्र. चित्रांसाठी पिक्चर्स. त्याच्या अलीकडे आहे दिलेल्यासाठी गिवन आणि खालीसाठी गिवन. पहा लुक ॲट द पिक्चर्स गिवन बिलो. पुढे आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. हे आज्ञार्थी वाक्य सरळ सरळ वाक्य शेवटी द्यायचं. या वाक्याची शेवटी आहे लिहा. लिहिण्याचं परिणाम आहे राईट. उत्तरेसाठी आन्सर्स. त्या ची साठी ऑफ आणि खालील प्रश्नांसाठी फॉलोइंग क्वेश्चन्स. पहा राईट आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. पुढे आहे वेळेवर येण्याचा प्रयत्न करा. हे सुद्धा आज्ञार्थी वाक्य आहे.
त्याच्या अलीकडे आहे चा, चा साठी टू, त्याच्या अलीकडे येण्याचं पहिलं रूप आहे कम, या वर साठी ऑन आणि वेळेसाठी टाइम. पहा, ट्राय टू कम ऑन टाइम, मला समजून घेण्याचा प्रयत्न कर. हे आज्ञार्थी वाक्य आहे. प्रयत्न करण्याचं पहिलं रूप आहे ट्राय, या चा साठी टू, समजून घेण्याचं पहिलं रूप आहे अंडरस्टँड, या मला साठी मी. पहा, ट्राय टू अंडरस्टँड मी. पुढे आहे मला विचारू नकोस. हे आज्ञार्थी वाक्य आहे. आज्ञार्थी बद्दल नकारात्मक वाक्य, सरळ सरळ वाक्य शेवटी द्यायचं. या वाक्य शेवटी आहे नकोस, नकोस साठी डोंट, त्याच्या अलीकडे विचार आहे, विचारण्याचं पहिलं रूप आहे आस्क, या मला साठी मी. डोंट आस्क मी, पाण्याजवळ जाऊ नकोस. हे आज्ञार्थी वाक्य आहे. त्या नकासाठी डोंट, जाण्याचं पहिलं रूप आहे गो, त्या जवळसाठी नियर आणि पाणीसाठी वॉटर. डोंट गो नियर वॉटर. पत्र पाठवायला विसरू नकोस. त्या नकोस साठी डोंट, विसरण्याचं पहिलं रूप फॉरगेट, त्या ला साठी टू, पाठवण्याचं पहिलं रूप सेंड, पत्रासाठी लेटर. पहा, डोंट फॉरगेट टू सेंड अ लेटर. पुढे आहे फोन करायला विसरू नकोस. या नकोस साठी डोंट, विसरण्याचं पहिलं रूप फॉरगेट, त्या टू साठी, ला साठी टू आणि फोन करण्यासाठी कॉल. डोंट फॉरगेट टू कॉल. पुढे आहे याला हात लावू नकोस. त्या नकोस साठी डोंट, हात लावण्याचं पहिलं रूप आहे टच, याला साठी दिस. डोंट टच दिस. पुन्हा हे करू नकोस. त्या नकोस साठी डोंट, करण्याचं पहिलं रूप डू, हे साठी दिस, पुन्हा साठी आहे. पहा, डोंट डू दिस आहे. पहा, पुन्हा एकदा ही वाक्य आपण घेणार आहोत. ड्रॉ a circle around this picture. Look at the pictures given below. Write answers of the following questions. Try to come on time. Try to understand me. Don't ask me. Don't go near water. Don't forget to send letter. Don't forget to call. Don't touch this. Don't do this again. ही एवढी सोपी, अगदी सहजपणे लक्षात येणारी टेक्निक आहे, ती सहजपणे लक्षात येते. ते मागचा भाग कंटिन्यू करता येईल का आपण ऍड करून? सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ. अगोदर आपल्याला वाक्यरचना जी आहे सिंपल पास्ट टेन्स ती पाहूया. सिंपल पास्ट टेन्सचं वैशिष्ट्य पहा. मराठी वाक्य आहे ल, ला, ले हे शब्द आले की त्या वाक्याला इंग्रजीमध्ये करताना सिंपल पास्ट टेन्सची वाक्यरचना वापरतात. आणि सिंपल पास्ट टेन्समध्ये अगोदर करता घ्यायचं, त्यानंतर क्रियापदाचं दुसरं रूप घ्यायचं, भूतकाळ, आणि त्यानंतर वाक्य इंग्लिश घ्यायची, वाक्य पूर्णपणे तयार होतो. पहा, सिंपल पास्ट टेन्सचे आपण काही वाक्य घेऊया. काल रेडिओवर मी तुमचं भाषण ऐकलं. काल रेडिओवर मी तुमचं भाषण ऐकले. हे वाक्य सिंपल पास्ट टेन्स का? त्या वाक्याशी ल आलेला आहे. ऐकलं, आला, गेला, बसला, झोपला, पिला, हे सिंपल पास्ट टेन्स वाक्य असतात. पहा आपण दुसरं वाक्य. ती चहा आणायला गेली. ती चहा आणायला गेली. हे वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायचं आणि हे सिंपल पास्ट टेन्स आहे. कारण या वाक्य शेवटी ते ल आलेलं आहे, गेली. हे कशा पद्धतीने बोलायला पाहिजे. किंवा नागपूरमध्ये मी हिंदी शिकलो. हे वाक्य इंग्रजीमध्ये आपल्याला बोलायचं. हे सिंपल पास्ट टेन्स आहे. तर या वाक्य शेवटी शिकलो हे ल आलेलं आहे. किंवा मनीषा पत्र पाठवायचं विसरली. पत्र पाठवायचं विसरली. हे वाक्य इंग्रजीमध्ये बोलायचं. हे सिंपल पास्ट टेन्स आहे. कारण या वाक्याशी विसरली हे ल आलेलं आहे. किंवा सरांनी लिहिणं बंद करायला आम्हाला सांगितलं. हे वाक्य सिंपल पास्ट टेन्स आहे. कारण या वाक्याशी ल आलेलं आहे म्हणून सिंपल पास्ट टेन्स आहे. हे आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायचं आहे. ते कशा पद्धतीने आपण बोलायला पाहिजे. किंवा ती बॅडमिंटन खेळायला गेली.
खेळायला गेली. हे वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायचं आहे. ते कशा पद्धतीने बोलायला पाहिजे. किंवा सचिन चेंडू पकडण्यासाठी पळाला. सचिन चेंडू पकडण्यासाठी पळाला. पहा आणखी आपण वाक्य घेऊया सिंपल पास्ट टेन्सची. आजी आजोबा सोबत बागेमध्ये गेली. आजी आजोबा सोबत बागेमध्ये गेली. बागेमध्ये गेली. तर हे वाक्य इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने बोलायला पाहिजे. किंवा 1492 मध्ये कोलंबसने अमेरिका शोधून काढली. अमेरिका शोधून काढली. हे वाक्य इंग्रजीमध्ये बोलायचं. ते कशा पद्धतीने आपण बोलायला पाहिजे. किंवा तिने सही करण्यास नकार दिला. तिने सही करण्यास नकार दिला. पहा ही सगळीच वाक्य सिंपल पास्ट टेन्सची आहेत आणि हे आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायची आहेत. ती कशा पद्धतीने बोलली पाहिजे. आणि ही वाक्य सिंपल पास्ट टेन्स असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला क्रियापदाचं दुसरं रूप वापरावं लागतं. भूतकाळी रूप वापरावं लागतं. ही आपल्याला रिव्हर्स न्यूमरिकल मेथड ही जी आपली टेक्निक आहे या टेक्निक इंग्रजीमध्ये आपल्याला कशा पद्धतीने बोलता येईल पाहूया. अगोदर वाक्याचा सब्जेक्ट शोधायचा. सब्जेक्ट आहे मी साठी आय. पुन्हा सरळ सरळ वाक्य शेवटी द्यायचं. या वाक्याची शेवटी आहे ऐकलं आणि ऐकण्याचं दुसरं रूप घ्यायचं कारण सिंपल पास्ट टेन्स असते. आणि ऐकले लिसन किंवा हिअर हर्ड. आय हर्ड तुमचं भाषण ऐकलं. युअर स्पीच या वर्ड साठी आणि रेडिओ साठी रेडिओ आणि कार साठी यस्टरडे. पहा आय हर्ड युअर स्पीच ऑन रेडिओ यस्टरडे. पुढे आहे ती चहा आणायला गेली. हे सिंपल पास्ट टेन्स आहे. ल आलेला आहे आणि सिंपल पास्ट मध्ये आपण क्रियापदाचं दुसरं रूप वापरतो. वाक्याचा सब्जेक्ट आहे ती साठी सी आणि जाण्याचं आपण दुसरं रूप वापरायचं. जाण्याचं दुसरं रूप आहे वे. या ला साठी टू. आणण्याचं पहिलं रूप आहे ब्रिंग. सी वेंट टू ब्रिंग टी. पहा सी वेंट टू ब्रिंग टी. पुढे आहे नागपूरमध्ये मी हिंदी शिकलो. या वाक्याचा सब्जेक्ट आहे मी साठी आय. पुन्हा वाक्य शिकलो. हे ल आले की सिंपल पास्ट टेन्स क्रियापदाचं दुसरं रूप. त्याच्या अलीकडे हिंदीसाठी हिंदी. या मध्येसाठी आय आणि नागपूरसाठी नागपूर. पहा आय लर्न हिंदी. आय नागपूर. पुढे आहे मनीषा दप्तर पाठवायचं विसरली. या वाक्याचा सब्जेक्ट आहे मनीषा. वाक्याशी विसरली आहे आणि सिंपल पास्ट टेन्स क्रियापदाचं दुसरं रूप वापरायचं. फॉरगेट विसरणे. फॉरगेटचं दुसरं रूप आहे फॉरगॉट. मनीषा फॉरगॉट. याचं साठी टू. पाठवण्यासाठी सेंड आणि पत्रासाठी लेटर. पहा मनीषा फॉरगॉट टू सेंड अ लेटर. पुढे आहे सरांनी लिहिणं बंद करायला मला सांगितलं. या वाक्याचा सब्जेक्ट आहे सर. टीचर. वाक्याचे ल आलेलं आहे. सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य आहे. सांगण्याचं पहिलं रूप आहे टोल्ड. टीचर टोल्ड. त्याच्या अलीकडे आम्हाला साठी अस. त्याच्या अलीकडे ला साठी टू. बंद करण्यासाठी स्टॉप आणि त्याच्या अलीकडे लिहिण्याचं न साठी टू किंवा लिहिण्यासाठी रायटिंग. पहा टीचर told us to stop writing. पहा टीचर told us to stop writing. पुढे आहे ती बॅडमिंटन खेळायला गेली. या वाक्याचा सब्जेक्ट आहे ती साठी सी. वाक्याची गेली आहे ना सिंपल पास्ट टेन्स दुसरं रूप वापरायचं. जाण्याचं दुसरं रूप आहे वेंट. त्या ला साठी टू. पुन्हा खेळण्याचं पहिलं रूप आहे प्ले आणि बॅडमिंटन साठी सी वेंट टू प्ले बॅडमिंटन. पुढे आहे सचिन चेंडू पकडण्यासाठी पळाला. वाक्याचा सब्जेक्ट आहे सचिन. वाक्याची क्रिया आले पळाला आला गेला झोपला. हे सिंपल पास्ट टेन्स असतं. रन पळण्याचं दुसरं रूप आहे रॅन. या साठी टू. पकडण्यासाठी कॅच आणि चेंडूसाठी बॉल. सचिन रॅन टू कॅच अ बॉल. पुढे आहे आजी आजोबा सोबत बागेत गेली. या आजीसाठी ग्रँडमदर गेली. सिंपल पास्ट टेन्स दुसरं रूप वेंट. ग्रँडमदर वेंट. या मध्येसाठी टू. बागसाठी गार्डन. विथ
सोबत आणि आजोबासाठी ग्रँडफादर. ग्रँडमदर वेंट टू गार्डन विथ ग्रँडफादर. 1942 मध्ये कोलंबसने अमेरिका शोधून काढली. शोधून काढणारा करता आहे कोलंबस. वाक्याला शब्द आहे शोधून काढणे. डिस्कवर म्हणजे शोधून काढणे. त्याचं स्वरूप आहे डिस्कवर्ड. अमेरिकासाठी अमेरिका हा कोलंबस डिस्कवर्ड अमेरिका या मध्येसाठी इन आणि 1492 कोलंबस डिस्कवर्ड अमेरिका इन 1492. तिने सही करण्यास नकार दिला. तिने साठी सी नकार दिला. नकार रिफ्यूज म्हणजे नकार देणे. रिफ्यूज या स साठी टू सही करण्यासाठी साइन. हा सी रिफ्यूज टू साइन. ही से सिंपल प्रेझेंटेटिव्ह वाक्य पहा. पुन्हा एकदा ही वाक्य मराठीकडे पहा. त्या रिव्हर्स न्यूमेरिकल मेथडचा वापर करून कशा पद्धतीने इंग्रजीमध्ये करता येते. I heard your speech on radio yesterday. She went to bring tea. I learned Hindi at Nagpur. Manisha forgot to send a letter. Teacher told us to stop writing. She went to play badminton. Sachin ran to catch a ball. Grandmother went to garden with grandfather. Columbus discovered America in 1492. She refused to sign. This simple present tense वाक्य. This simple present tense ची वाक्य रचना ग्रामर प्लस ती रिव्हर्स न्यूमेरिकल या दोन्ही पद्धतीने आपण कव्हर केले आहे. आणि याच पद्धतीने कव्हर करून या नवीन टेक्निकवर आधारित हे छोटंसं पुस्तक तुम्ही स्वतः कव्हर करण्याची गरज नाही. ज्याचं नाव एसपी चॅलेंज टू स्पीक इंग्लिश असं आहे. याच्या पहिल्या 2 पेज वरती त्याचे नियम दिलेले आहेत. त्याचे वाक्याच्या खाली नंबर टाकले आहेत 1 2 3 4. हे नंबर कुठल्याही वाक्याला कशा पद्धतीने टाकायचे, याचे अडचणी कुठे येतात, अडचणीनंतर काय करायचं, याचे एक 7-8 नियम पहिल्या 2 पेज वरती आहेत. नंतर इंग्लिशमध्ये सगळ्यात महत्त्वाचा असतो टेन्स. मराठी वाक्याच्या शेवटी कोणता शब्द आला तर आहे, आले, जात आहे, येत आहे, खात आहे, पीत आहे, उडत आहे, झोपत आहे, पळत आहे, ते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असतं. आपण आयएनजी आणि क्रियापदाचं चौथं म्हणजे आयएनजी रूप वापरतो. तर होता, जात होता, येत होता, खात होता, पीत होता, उडत होता, झोपत होता, पळत होता, ते पास्ट कंटिन्युअस टेन्स असतं. आपण वॉज आणि क्रियापदाचा आयएनजी रूप वापरतो. ल होता, आला होता, गेला होता, बसला होता, झोपला होता, पळाला होता, तर त्या वाक्याचा काळ असतो पास्ट परफेक्ट टेन्स. आपण ह्याड आणि क्रियापदाचं तिसरं रूप वापरतो. हे या ठिकाणी शॉर्ट मध्ये आहे, म्हणजे कोणत्या काळामध्ये कोणते शब्द येतात, क्रियापदाचं किती रूप वापरायचं ते शॉर्ट मध्ये आहे. त्यानंतर प्रत्येक काळावरची अशी अर्धा वाक्य अशी मराठीमध्ये नंबर्स अंडरलाइन्स आहेत आणि इंग्रजीमध्ये नंबर्स अंडरलाइन्स आहेत. त्यानंतर कॅन, कुड, शुड, वुड, मे, माइट, मस्ट, आद्यार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, पुन्हा लेटर रायटिंग, एसे रायटिंग, रिपोर्ट रायटिंग, न्यूज रायटिंग, हा सगळा भाग या ठिकाणी घेतलेला आहे. पण घेताना कसं केलं, जो कोणता भाग असेल तो या पहिल्या पेजवरती मराठीमध्ये नंबर्स अंडरलाइन्स आहे आणि त्या दुसऱ्या पेजवरती इंग्रजीमध्ये नंबर्स अंडरलाइन्स आहे. पण हे पुस्तक वाचायचं कसं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. कुठलाही भाग जरी पहिल्या पेजवरती इकडे मराठीमध्ये असला आणि इथे जरी इंग्रजीमध्ये असला तरी इंग्रजी आपण अजिबात वाचायचं नाहीये. आपल्या डोळ्यासमोर मराठी ठेवायचं आणि मराठीच्या खाली जे अंक आहे त्या अंकाकडे पाहत आपल्या डोक्यामध्ये इंग्रजीमध्ये करण्याचा प्रयत्न करायचं. अशा पद्धतीने आपण सुरुवातीला जेव्हा प्रयत्न करू आपल्याला अडचणी येतील, शब्द आठवणार नाहीत. पण जसं आपण एक पेज वाचत जाऊ तसतशी आपली स्पीड वाढत जाते आणि 15-20 दिवशी पुस्तक मन वाचन केल्यानंतर अशी स्पीड येते त्याची सगळी वाक्ये, निबंध, भाषणपत्र सगळी जी काय ते अगदी मराठीकडे पाहत बोलण्याच्या स्पीडने आपल्याला इंग्रजीमध्ये करता येतात. आणि एवढे सगळे केल्यानंतर आपल्या डोक्याला एक सवय लागलेली असते. पुन्हा आपल्या डोक्यात कुठलीही वाक्य पुन्हा नंबरची गरज पडत नाही. पुन्हा ऑटोमॅटिकली आपल्याला वाक्य बोलण्याच्या स्पीडने इंग्रजीमध्ये करता येतात. अशी सोपी टेक्निक आहे आणि ही टेक्निक तुम्ही पाहताय, ऐकताय. आता पहिला प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये निर्माण झालेला असेल की ह्या डोक्यामध्ये निर्माण झालेला असेल तर या प्रश्नाचं फार सोपं उत्तर आम्ही तुमच्यासाठी तयार केलेलं आहे की आमचा जो मोबाईल नंबर आहे 8983006177. पुन्हा एकदा ऐका नंबर 8983006177. या नंबरवरती तुम्हाला तुमचं नाव आणि तुमचं परिपूर्ण ऍड्रेस असलेला एक SMS या नंबरवरती पाठवायचं. या नंबरवरती पाठवल्यानंतर 4 ते 5 दिवसाच्या आत तुमच्या ऍड्रेसवरती हे पुस्तक आणि यासोबत आमचं सविस्तर मार्गदर्शन असलेले एक DVD तुमच्या ऍड्रेसवरती पोस्टाद्वारे प्राप्त होईल. तुम्हाला हे पुस्तक आणि
आणि DVD प्राप्त झाल्यानंतर त्याचे जे मूल्य आहे, त्याची जी किंमत आहे, 200 रुपये ती किंमत आहे, ती तुम्हाला पोस्टमॅनकडे द्यायची. अशा पद्धतीने तुम्हाला पुस्तक प्राप्त होऊ शकतं. लवकरच आपण हे प्राप्त करून घ्या आणि याचा फायदा घ्या अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. थँक्यू.